प्रेक्षकांनो, प्रतिशोध या मालिकेमध्ये या अविनाशने पूर्ण प्लॅनिंग केली आहे नरेला फसवायला। अब्देबाईच्या केसमध्ये त्याने सगळ्यांना म्हणजे पोलीस टीमला त्या अब्देबाईचा खून झालाय तिथे गॅरेजमध्ये आणलंय। शर्मिष्ठाने ते फोटो बघितलेत, आता हिचा सत्कार झालाय ना दिशाचा, ते सगळे फोटो आणि रंगा पण फोटोमध्ये आहे। आता शंतनू तिथे आलाय आणि शंतनूला त्या फोटोबद्दल विचारणा करतात तेव्हा शंतनू सांगतो की मॉम हो ॲक्च्युली तुला सांगायचं राहिलं, मी तिथेच होतो तिचा सत्कार झाला तेव्हा। आता शर्मिष्ठा म्हणतात हे बघ शंतनू, मी तुला जरा स्पष्टच बोलते, म्हणजे त्या ॲक्च्युली खरंच स्पष्ट बोलतात। शर्मिष्ठा शंतनूला म्हणतात की शंतनू तू पुन्हा एकदा या लग्नाचा विचार करायला हवास, नाही म्हणजे दिशाचा सत्कार वगैरे झाला म्हटल्यावर ती मीडियामध्ये ही न्यूज पसरली असणार आहे आणि तिचे व्ह्यूअर्स तिला नक्की ट्रोल करू शकतात जर तिने लग्नाला म्हणजे दत्तक घ्यायला नकार दिला, लग्न ठरले म्हणून। तू ट्रोलिंग कशी असते हे तुला वेगळं सांगायला नको नाही का, आणि तू एवढं सगळं का करतोय? यशवंत भालेकर यांच्या सांगण्यावरनं तू दिशासाठी कंपनीसुद्धा उघडली आहेस। शंतनू त्यावर युक्तिवाद करतो की मॉम अरेंज मॅरेजमध्ये तर सगळंच ठरवलं जातं, मुलाचा पैसा स्टेटस अँड ऑल, आणि आता लव्ह मॅरेजमध्ये जर मुलीने हे सगळं पाहिलं तर कुठे बिघडलं? म्हणजे दिशा वाईट मुलगी नाही आहे असं त्याला सतत शर्मिष्ठाला सांगायचं आहे असं काहीतरी मला वाटतंय। तर आता शर्मिष्ठा म्हणतात म्हणजे तू ठरवलंच आहे, एकूण तुला स्वतःला बर्बाद करून घ्यायचंच आहे तर, पण तरीसुद्धा तू पुन्हा एकदा विचार करावास असं मला वाटतंय शंतनू, तू प्लीज या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार कर। आणि आता रंगाचा फोटो दाखवून त्या रंगाबद्दल विचारपूस करतात। शंतनू म्हणतो हा रंगा आहे दिशाचा बालमित्र, त्यावर आता शर्मिष्ठा म्हणतात ते मला दिसतंच आहे। आणि आता शर्मिष्ठाने सत्यजितच्या तब्येतीबद्दल सांगितलं शंतनूला, मी सत्यजितला भेटायला चालली आहे आणि खूप दिवसापासून एक गोष्ट त्याला सांगायची आहे, त्याची पर्सनल अशी गोष्ट आहे। शंतनू विचारतो की काय आहे मॉम, मला सांगण्यासारखी नाही आहे का? शर्मिष्ठा म्हणते सांगेल तुला कधीतरी, सध्या ते इम्पॉर्टंट नाही आहे, तू आता झोप आणि मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर, दिशाशी लग्न करायचं की नाही म्हणून। आता शंतनू गेल्यानंतर शर्मिष्ठा यांनी त्यांच्या खबऱ्याला फोन लावला आणि विचारताय की तू अजून गणात्रा चाळीमध्येच आहेस ना, आणि मी सांगते त्या मुलाची चौकशी कर रंगा। आणि त्यांना असं कळलंय की रंगा खूप फेमस आहे, याची जन्मापासून कुंडली काढ असं त्यांनी त्यांच्या खबऱ्याला सांगितलंय। असो तर आता मीरा नरे आणि अख्खी पोलीस टीम गेली आहे तिथे जिथे अब्देबाईचा खून झालाय। नरे म्हणतोय काय सर तुम्हाला मला अडकवायचंच आहे वाटतं या केसमध्ये, पण कुठे काही दिसत नाही आहेत तुमचे प्रूफ वगैरे, काही सापडलं का तुम्हाला? नाही म्हणजे काही दिसत तर नाही आहे इथे, कशावरनं? इथेच खून झालाय अब्देबाईचा। त्यावरती अविनाश म्हणतो मीरा फॉरेन्सिक लॅबला पटकन बोलावून घे। मीरा म्हणते सर तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली आम्हाला इथे आणलं आहे ना, तुमचा कॉन्फिडन्स मला लो होताना दिसतोय, इथे काहीच दिसत नाही आहे। नरे म्हणतो नाही मीरा मॅडम त्यांना मला फसवायचंच आहे, त्यामुळे बहुधा तरी काही प्रूफ असेल त्यांच्याकडे। काय रे शिर्के चल शोध प्रूफ असेल बाबा इथे, सरांना माहिती आहे ना। आता नरे मुद्दामून हे सगळं हायलाईट करायचा प्रयत्न करतोय की अविनाशकडे काही प्रूफच नाही आहे, पण अविनाश पूर्ण तयारीनिशी आलाय। तो मीराला म्हणतो तुला सांगितलं तेवढं कर, फॉरेन्सिकला फोन कर। आणि नरेला थोडक्यात लाईटली धमकी देतो की काय ना नरे, तू ज्या शाळेत शिकतोस ना त्या शाळेचा प्रिन्सिपल माझ्याकडनं ट्युशन घेतो, त्यामुळे जस्ट बी केअरफुल, मी आहे आणि मी तुला दाखवून देईल की काय आहे आणि काय नाही। आता मीरा पण खूप गोंधळून गेली आहे की नेमकं प्रकरण काय आहे, पण आता इकडे ममताताईंनी सुद्धा दिशाला खूप व्यवस्थित पद्धतीने समजवलं आहे, हे बघ दिशा, हे बघ आम्हाला तुला असं नाराज करायचं नाही आहे, पण तू तुझ्या मनाची पूर्वतयारी करावीस असं आम्हाला वाटतंय। पुढे लग्नानंतर तुझ्या आयुष्यात या गोष्टीमुळे वादळं येऊ शकतात। आता विषय आहे सुवर्णाला दत्तक घेण्याचा। आता शन्नोबी म्हणते हे बघ तू असं विचार करू नको, सुवर्ण समोर आहे, तू तिला दत्तक घे नाहीतर नको घेऊ, पण ती आता परत आश्रमात जाणार नाही आहे हे लक्षात ठेव। आम्ही तृतीयपंथी सुद्धा या मुलीला गोद घेऊ शकतो, जसं आम्ही स्वतःसाठी लढलो तसं सुवर्णासाठी लढू, तू नको इतकी काळजी करूस, तू तुझ्या भविष्याचा विचार करावास। आता ही जरा गोंधळून गेली आहे दिशा, ती म्हणते तुम्हाला सांगायचं काय आहे नेमकं? ममताताई म्हणतात हे बघ बाळा, तुला आता जे काही वाटतंय ते कदाचित तुला नंतर नाही कळणार, म्हणजे नंतर तुझ्या आयुष्यात येणारी वादळं तुला कळत नसतील, पण आता शन्नोबीला म्हणजे दिशा म्हणते काही खूप भयंकर घडणार आहे का आयुष्यामध्ये माझ्या? शन्नोबी म्हणतात अरे नाही दिशा, असं भयंकर वगैरे काही घडणार नाही, तुझ्या आयुष्यात चांगलं पण घडू शकतं, आम्ही त्या अर्थाने पण बोलतोय, पण पॉसिबिलिटी सांगतोय। आता दिशा म्हणते आई मूळ प्रॉब्लेम माझं लग्न आहे का गं? शंतनू पण हे सगळं आडून बोलतोय मला सुवर्णाच्या दत्तक घेण्याविषयी। ममताताई म्हणतात तसं नाही गं दिशा, पण कदाचित असं होऊ शकतं तुला आपल्या परिवाराबद्दल, म्हणजे मला शंतनू किंवा
सुवर्णा, कोणापैकी एकाला तरी तुला गमवावं लागू शकतं. तुझ्या मनाची तयारी कर, म्हणजे तुला पुढे वाईट वाटू नये म्हणून मी तुला हे सगळं सांगते बाळा. नको एवढा त्रास करून घेऊ. या गोष्टीचा तू पुनर्विचार करावास. आता दिशाच्या जवळपास लक्षात येते की तिचं लग्न हाच मोठा प्रॉब्लेम आहे. आता पुन्हा शन्नोबी म्हणतात, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही चांगलंच होईल, पण तू विचार कर, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. विषय आहे सिंगल मदर होण्याचा. आता दिशाला सगळं कळतंय. दिशा खूप हुशार मुलगी दाखवली आहे. ती म्हणते, आई, एकतर माझ्या आयुष्यात मला सगळ्या गोष्टी मनापासून कधी मिळाल्याच नाहीये, त्यासाठी मला लढावंच लागलं, तसं मी ह्यासाठी सुद्धा लढेल, असं म्हणून ती निघून गेली आहे. पण ममताताईंचं टेन्शन मात्र वाढलंय. आता अविनाशला तिथे ह्युमॅनचा हेअर दिसतोय, म्हणजे माणसाचा केस सापडलाय आणि तो प्रूफ म्हणून फॉरेन्सिक लॅबमध्ये ठेवला जातोय, म्हणजे ते लोक त्यांच्याकडे ठेवतात. पण आता अविनाशने तिथे स्वतः एक बुलेटची कॅप प्लॅन केली आहे. त्याच्या हातातनं त्याने ती एक कॅप खाली फेकली आहे आणि शिर्केला खुणवलंय. शिर्के म्हणतो, साहेब साहेब इथे काहीतरी आहे, म्हणजे ते फॉरेन्सिकवाल्याला सांगतोय. तो फॉरेन्सिकवाले ती कॅब उचलतात. आता हे सगळं नरेला अडकवण्यासाठी सुरू आहे प्रेक्षकांनो. आता ती कॅब उचलल्यानंतर याने असा तर्क काढलाय की नक्की इथे फायरिंग झालेली असावी. मीरा म्हणते, सर फायरिंग, पण त्यांचा तर गळा चिरून खून झालाय ना. आणि नरेसुद्धा तेच म्हणतो, आणि पोस्टमॉर्टममध्ये कुठेच बुलेट सापडली नाही आहे. अविनाश म्हणतो, फायरिंग त्यांना घाबरवण्यासाठी सुद्धा केली गेली असावी कदाचित, बुलेट इथेच सापडेल. नरे म्हणतो, हे कसं शक्य आहे. मीरा म्हणते, सर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पण तसं काही नाही दिसत आहे. आता अविनाश म्हणतो, पण आपल्याला शोधायला काय हरकत आहे. नाही, कॅब सापडली आहे म्हणजे बुलेट इथेच कुठे असणार, कदाचित त्यांना घाबरवण्यासाठी हे सगळं केलं गेलं असावं. चला बुलेट शोधा. आता अविनाशलाच ती बुलेट सापडतीये. पण आता नरे विचार करतोय, यांनी फायरिंग केली मला सांगितलं नाही, म्हणजे सत्यजितने आणि त्यांनीच खून केला ना अब्देबाईचा. आता तो विचार करतोय की मला हे फासावर लटकवणारच. तर आता अविनाशला बुलेट सापडली आहे आणि अविनाश म्हणतो, बघितलं ना नरे, शोधलं की सापडतं. नाही, कदाचित ह्या केसमधनं दुसरी एखादी केस रिओपन होऊ शकते, असं होतं कधी कधी. नाही, एक शोधायला जातो आणि दुसरंच काहीतरी सापडतं. आणि आता ती बुलेट याने त्या भिंतीतनं बाजूला काढली आहे आणि सगळ्यांना दाखवतोय. आता ममता दी सकाळी उठतायत तर बघतात काय, दिशा खूप रडत असते आणि देवाजवळ प्रार्थना करत असते, पण काहीही न बोलता मनातल्या मनात. आता तिचं टेन्शन ममता त्यांच्या लक्षात येते. त्या पटकन तिला बिलगतात आणि रडू नको असं म्हणतात. दिशा म्हणते, आई, मला सगळं लक्षात येतंय, तू जे काही मला सांगायचा प्रयत्न करतेस ना, की काही वादळं आहेत, माझ्या आयुष्यात काही घडेल. आणि ममताताई असंही म्हटल्या की काही लोक आहेत जे तुला वाईट वाटत आहे, म्हणजे चांगले वाटत आहे ते नंतर वाईटही वागू शकतात. त्यांनी खूप छान समजवलं दिशाला प्रेक्षकांनो. आता दिशा म्हणते, आई, मी निर्णय घेतला आहे लग्न न करण्याचा. हे ऐकून मात्र शन्नोबी आणि ममताताईंना धक्काच बसलाय. झालंय ममताताईंच्याच मनासारखं, पण हे ऐकणं खूप अवघड होतं प्रेक्षकांनो त्यांच्यासाठी. असो, तर इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. ममताताई म्हणतात, तू जे काही निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल, पण एकदा शंतनूशी बोलून घे. दिशाने शंतनूला बोलवलं आहे आणि ती त्याला सांगते की जोपर्यंत सुवर्णाला आई आणि शन्नो मावशी दत्तक घेत नाहीत तोपर्यंत मी तुला चॅलेंज करते. बस त्यांनी एवढंच ऐकवलं आहे. ते चॅलेंज काय आहे हे आता पुढे आपल्याला कळेलच. पण आता शर्मिष्ठा रंगाला हाताशी धरून काहीतरी गेम प्लॅन करेल आणि सत्यजितला विश्वजितबद्दल सांगेल का, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. शर्मिष्ठा आता सत्यजितला भेटायला जाणार आहे, कारण आहे त्याचं आजारपण, त्याचं बोन मॅरो कॅन्सर. तर आता विश्वजितचा विषय समोर निघेल का हे पुढे बघूया. तोपर्यंत या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.